यापुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा टँकर लीक झालाय। पुलाच्या कठड्याला टँकरचा वॉल्व धडकला आणि त्यामुळे गॅस लीकेज झाल्याची घटना घडली आहे। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि पोलिसांनी खबरदारी म्हणून दोनही बाजूची वाहतूक बंद करून ती वेगळ्या मार्गाने वळवलेली आहे। साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत या गॅस गळतीचा परिणाम जाणवतोय। कृष्णा केंडे अधिक माहिती देतील। कृष्णा, घटनास्थळावरनं ताजे अपडेट्स काय मिळतात? आज पहाटेच्या दरम्यान एक गॅसचा टँकर जो जालन्याकडे निघालेला होता छत्रपती संभाजीनगरवरून आणि तो डिवायडरवर या ठिकाणी चढला आणि त्याचा जो वॉल आहे तो कठड्याला धडकला आणि त्यामुळे तिथून गॅस लीक व्हायला सुरुवात झाली। मोठ्या प्रमाणावरती आवाज यायला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलांच्या गाड्याला बोलवलेलं आहे। 8 ते 10 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत। त्या गॅस लीक होतोय तिथं त्याला कूल करण्याचा प्रयत्न करतायत। आजूबाजूच्या परिसरातील प्रशासनाच्या वतीनं लाईट बंद करण्यात आलेली आहे आणि आजूबाजूच्या परिसरात जे लोक राहतात त्या ठिकाणच्या लोकांना एक अनाउन्समेंट देखील केली जाते आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सांगितलं की कुठलीही गॅस शेगडी किंवा लाईट या ठिकाणी ऑन करू नये किंवा लाईट पेटवू नये अशा प्रकारचं आवाहन देखील केलं जात आहे आणि हा कूल करण्याचा प्रयत्न केला जातोय। गेल्या 1.5 तासांपासून मात्र अजूनही त्यातनं गॅस लिकेज होतोय। प्रशासनाच्या वतीनं पूर्ण कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। याचबरोबर त्या भागातली जी वाहतूक आहे ती वेगवेगळ्या मार्गाने डायव्हर्ट केली जाते आहे आणि यातला गॅस कूल झाला किंवा तो त्यातून कुठलीही दुर्घटना होणार नाही अशा प्रकारचं लक्षात आल्यानंतरच ती वाहतूक सुरळीत केली जाईल। मात्र एबीपी माझाच्या वतीनं आपण देखील आवाहन करूयात की सिडको चौकाच्या आजूबाजूला जे लोक राहत आहेत त्यांनी देखील दक्षता घ्यावी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन करावं। धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।